नमस्कार, मी रुपाली रूपाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आजचा हा व्हिडिओ खास नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींसाठी म्हणा किंवा नवीन ज्यांचे लग्न झालेले आहेत त्यांच्यासाठी आहे। तर बऱ्याच वेळेला काय होतं, नवीन स्वयंपाकघरात गेल्यानंतर आपली नाश्ता बनवण्याची किंवा चहा बनवण्याची जी धांदल उडते ना, ती होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे। तर ही थोडीशी पूर्वतयारी केली ना, म्हणजे मग आपली जास्त धावपळ होत नाही आणि बऱ्याच वेळेला काही गोष्टी विसरून पण राहत नाहीत आणि जे फोडणीचं साहित्य असतं ते फोडणी देताना फोडणी करपली जाणार नाही याची आपण काळजी घेतो। तर पहा, सगळा व्हिडिओ पहा। तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला जे जे साहित्य पोह्यासाठी लागणार आहे ते व्यवस्थित असं काढून घ्यायचे। तर जसं की इथं मी हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यासोबतच एक कांदा घेतलाय। तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा कांदा कट करून घ्यायचा आहे बारीक चिरून आणि सोबतच कोथिंबीर सुद्धा निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, ती सुद्धा इथे मी कट करून घेते। शेंगदाणे घ्यायचेत आणि जे काही आपल्याला जिरे, मोहरी, हळद, मीठ, मिरची हे लागणार आहे ते सुद्धा आपण साईडला घेऊन ठेवायचे। म्हणजे मग फोडणीला आपण कढई ठेवल्यानंतर गॅस सुद्धा वाया जात नाही आणि सोबतच आपली फोडणी सुद्धा करपणार नाही। तर ही काळजी घ्यायची। तुम्हाला विळीने जर जमत नसेल तर तुम्ही चाकूने हे सगळे काम अगोदर करून घ्या। हे सगळे जिन्नस कट करून झाल्यानंतरच मग आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे, नाहीतर मग सगळ्यात अगोदर जर आपण पोहे भिजवायला घेतले तर त्या पोह्यांचा असा लगदा होतो आणि ते पोहे चांगले होत नाही। तर पोहे धुताना असं नळाखाली धुवा किंवा मग असं परातीमध्ये मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन स्वच्छ असे धुवून घ्या 2-3 पाण्याने, म्हणजे मग हे असं खराब जे आहे ते सगळं काळसरपणा निघून जातो आणि आपले पोहे छान होतात, त्याचा वास अजिबात येत नाही। धुतल्यानंतर असे ते नितळत ठेवायचे, म्हणजे मग जास्त लगदा होणार नाही। आता फोडणी देण्यासाठी इथे कढई गरम करून घेतली। आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचंय। आता एकतर शेंगदाणे तुम्ही अगोदर तळून घेऊ शकता किंवा मी सांगते तसं तळून घेतले तरी चालतील। तर इथे तेल गरम झालं की जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची। सगळ्या जिन्नस हाताशी असल्या ना तर फोडणी सुद्धा करपली जात नाही। आता हिरवी मिरचीचे तुकडे सुद्धा याच्यामध्ये तळून घ्यायचेत। लगेचच कांदा घालायचा आणि चांगलं हे परतवून घ्यायचं। कांदा सुद्धा हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंतच परतवायचा आहे। सोबतच चवीनुसार मीठ घालायचंय। कांदा परतताना मीठ घातलं ना की कांदा लगेच परतला जातो। फुल गॅसवरतीच हे सगळं परतवून घ्यायचंय। चांगलं हलकासा ब्राऊन कलर यायला लागला की लगेचच याच्यामध्ये हळद घालून घ्यायची। कांदा जास्त करपवू देऊ नका, नाही तर पोह्यांची चव बिघडते। हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचे। आता याच्यामध्येच 2 चमचे साखर घालून घ्यायची। साखर चांगली मिक्स करून झाली की याच्यामध्येच एक 4 ते 5 चमचे, पोहे खातो त्याच चमच्याने 4 ते 5 चमचे पाणी घालून घ्यायचे। पहा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल एवढं पाणी मी घातलेलं आहे आणि चांगलं फुल गॅसवरतीच 1-1.5 मिनिटासाठी हे परतवून घ्यायचंय। पाणी थोडंसं कमी झालं की लगेचच आपण जे भिजवून घेतलेले पोहे आहेत ते याच्यामध्ये घालून घ्यायचे। आता तुम्ही म्हणाल पोह्यामध्ये पाणी का, तर पाणी घातल्याने हे पोहे जे आहेत ना ते खूप जास्त वेळ मऊ राहतात आणि खूप छान आणि टेस्टी होतात, अगदी मऊ लुसलुशीत होतात। तर पोहे घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचे। हलक्या हाताने करायचे, म्हणजे पोह्यांचा अजिबात लगदा होत नाही। पहा, आपण या स्टेप बाय स्टेपने पोहे जर बनवले तर पोह्यांचा अजिबात लगदा होत नाही। कमी गॅस करायचा आहे आणि झाकण ठेवून हे 5 ते 7 मिनिटं असंच परतवू द्यायचे। आधेमध्ये चेक करायचे एक वेळेस। तर दुसऱ्या गॅसवरती एका फोडणीच्या भांड्यामध्ये मी तेल घालून घेतलंय आणि शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे। सोबतच थोडासा कढीपत्ता सुद्धा घातलेला आहे। शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचेत आणि असेच थंड होण्यासाठी ठेवायचेत। आता इथे मी लगेचच आम्ही पोहे खाणार आहोत त्यामुळे मी लगेच इथे मिक्स करून घेत आहे, पण तुम्ही ज्यावेळेस पोहे सर्व करणार आहात त्याच्या अगोदर 2 मिनिटं हे शेंगदाणे याच्यामध्ये घालून घ्या। तर हे शेंगदाणे याच्यात घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचेत पोहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची। मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटासाठी फुल गॅसवरती हे परतवून घ्यायचे। बघा, अगदी मऊ लुसलुशीत असे पोहे 5 ते 7 तासांपर्यंत हे पोहे अगदी असेच मऊ लुसलुशीत राहतात। तुम्ही अशा पद्धतीने पोहे एक वेळेस बनवले ना, नेहमी असेच बनवाल। अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। पहा, पोहे तर गरमागरम तयार झालेले आहेत। आता चहा सुद्धा लगेचच ठेवायचा, म्हणजे गरम गरम पोह्यांसोबत आपल्याला चहा सुद्धा सर्व करता येतो। तर गरम गरम असा वाफाळलेला चहा आणि पोहे खायला कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा। तर आम्हाला तर खूप आवडतं असं गरमागरम चहा आणि पोहे खायला। तर इथे
मस्त अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकरच, तोपर्यंत बाय.